कालपासून 2 दिवसाचा खासगीकरणाच्या विरोधात अनेक वीज कंपन्यांच्या युनियन्सनी, कर्मचारी संघटनांनी या ठिकाणी हडताल सुरू केलेला होता आणि त्या अनुषंगाने काल सकाळी मी जवळपास 36 संघटनांच्या लोकांशी चर्चा केली होती नागपूरवरून, आणि त्यांना की आम्ही खाजगीकरणाच्या विरुद्ध आहोत, महाविकास आघाडीने कधीही खाजगीकरणाचं समर्थन केलं नाही आणि करणार नाही हा विश्वास त्या ठिकाणी दिलेला होता. आणि त्यांना सांगितलं की अनेक दिवस झालेत आपण लोक प्रत्यक्षरित्या भेटलेलो नाहीत, व्हीसीच्या माध्यमातून आपण बैठका घेतल्यात, संवाद साधलेत, परंतु प्रत्यक्षरित्या न भेटल्यामुळं अनेक गोष्टींना योग्य पद्धतीने न्याय देता आला नाही. करिता आपण उद्या भेटूया आणि त्यांना दुपारी 3ची वेळ मी या ठिकाणी दिलेली होती. परंतु ते करत असताना मी त्यांना विनंती केली होती की राज्यामध्ये आज फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे कोळशाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत नाही. 1 ते 1.5 दिवसाचा कोळसा, 2 दिवसाचा कोळसा आमच्या वीज कंपन्यांमध्ये असतो. दुसरीकडे आर्थिक टंचाई सुद्धा निर्माण झालेली आहे की खेळतं भांडवल पुरेसं आमच्याकडे नसतं. सकाळी येतात पैसे आणि संध्याकाळी जातात. पॉवर एक्सचेंजमधनं आम्हाला वीज घ्यावी लागते कारण राज्यामध्ये उष्णतेचा उच्चांक वाढलेला आहे आणि डिमांड सुद्धा त्यानिमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे. असं असताना 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि मुलांना अभ्यासाला प्रकाशाची गरज आहे. रब्बीचा हंगाम सुरू आहे. रब्बीच्या हंगामामध्ये शेतामध्ये पिकं उभी आहेत. अशा वेळेला त्यांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा वीज उपलब्ध करून देणं अगत्याचं आहे. आणि उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळं अनेक लोकांना त्या ठिकाणी गार वारा हवा असतो, त्यामुळं कूलर्स, एसी वगैरे ह्या पंखे वगैरे यासाठी सुद्धा वीज या ठिकाणी लागणार. आज विजेची जी मागणी आहे ती मागणी 28,000 मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे. आताचा हा रिअल टाइम डाटा आहे जो 12 वाजताचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 1,500 मेगावॅट ते 2,500 मेगावॅट वीज ही आम्ही बाहेरून विकत घेत असतो. सुदैवानं आमचे जनरेशनचे, जेनकोचे सर्व प्लांट्स जे आहेत ते प्लांट्स सुरू आहेत आणि सर्व ठिकाणून या ठिकाणी वीज निर्मिती या ठिकाणी सुरू आहे. कोळशाची टंचाई लक्षात घेऊन आम्ही सर्व कोळशाच्या कंपन्यांच्या सोबत संवाद साधायला आमचे डायरेक्टर कोल यांना आम्ही त्या ठिकाणी WCLला पाठवलेलं आहे. त्यांची CMD WCL सोबत चर्चा सुरू आहे आणि त्यासोबतच त्यांनी सर्वांशी संधान साधून व्यवस्थितरित्या कोळशाचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या नियोजनातनं आमचे सर्वचे सर्व प्लांट आम्ही या ठिकाणी सुरू ठेवलेले आहे. आमचा हायड्रोचा सुद्धा प्लांट सुरू आहे आणि आमचा गॅसचा सुद्धा प्लांट सुरू आहे. आणि ही सर्व आम्ही यासाठी केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये, कितीही विपरीत परिस्थिती निर्माण जरी झाली तरी आम्ही वीज पुरवठा थांबवणार नाही, राज्याला अंधारात लोटणार नाही, लोडशेडिंगमध्ये लोटणार नाही. आता कालपासनं कर्मचारी संपावर गेले. त्यांचे विषय जे आहेत ते चर्चेच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. मी काल म्हटलं की तुम्हाला विनंती मी केली होती, तुम्ही त्या विनंतीला सकारात्मक उत्तर न दिल्याने मी आज दुपारची बैठक रद्द केलेली आहे. परंतु त्यानंतर माझं वक्तव्य जेव्हा तुम्ही लोकांनी तुमच्या चॅनलवर चालवलं, सर्व युनियनच्या लोकांनी मला संपर्क केला 2-2, 3-3दा. तर मी त्यांना सांगितलं की मी बैठक तर घेणार नाही, परंतु
तुम्हाला जर भेटण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला निश्चितपणे भेटू शकता. मी संवादाची दारं आजही उघडी ठेवलेली आहेत आणि ती सदैव उघडी राहतील. अशा या परिस्थितीमध्ये आज राज्य जात असताना राज्यामध्ये पूर्णपणे कुठेही विजेचा तुटवडा होऊ देणार नाही अशी स्थिती आम्ही निर्माण करत असताना माझे प्रधान सचिव खात्याचे हे कंट्रोल रूम मधून सर्वत्र नजर ठेवून आहेत. आमचे सीएमडी जे आहेत ते सुद्धा नजर ठेवून आहेत आणि युद्ध पातळीवर आम्ही या सर्व बाबींमध्ये या ठिकाणी काम करतो आहोत. आणि अशा पद्धतीनं आज राज्याला आम्ही सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि पुढेही सुद्धा करत राहू. मला धन्यवाद दिले पाहिजेत माझ्या सर्व वीज कर्मचारी सैनिकांना की त्यांनी हरताळ सुरू असताना सुद्धा जे लोक कामावर आलेत मोठ्या हिमतीने आणि कामावर राहून त्यांनी विजेचा तुटवडा निर्माण होऊ दिला नाही किंवा राज्याला लोडशेडिंगमध्ये जाऊ दिलं नाही, खरोखरच त्यांना मी सलामच करतो या ठिकाणी. आणि म्हणून आज एक चांगली परिस्थिती राज्यामध्ये आहे. माझं पुन्हा एकदा सर्व वीज कर्मचारी संघटनांना निवेदन आपल्या माध्यमातून राहणार आहे की त्यांनी एक सलोखा आणि संधी याचा पुरेपूर फायदा घ्यावा. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही त्यांच्याशी सदैव संवाद साधण्यासाठी तयार आहोत आणि निश्चितपणे शेवटी ऊर्जा खात्याचा मंत्री या नात्यानं मी त्या सर्व वीज कर्मचारी संघटनांचा आणि कर्मचाऱ्यांचा कुटुंब प्रमुख आहे. या नात्यानं माझी विनंती आहे की त्यांनी संप मागे घ्यावा आणि राज्य सरकारला सहकार्य करावं. सर, तुम्ही म्हटलं की चर्चेसाठी आज 3 वाजता तुम्ही बोलवलं होतं, मात्र ही बैठक रद्द करावी लागते तुम्हाला. नेमकं कारण काय? तुम्ही म्हणता की सकारात्मक प्रतिसाद नाही मिळाला. कोणत्याच संघटनेने आम्ही बैठकीसाठी येऊ असं सांगितलं नाही का? नाही, काल जेव्हा मी दुपारी 12 वाजता सर्व संघटनांच्या लोकांशी नागपूर इथून VCवर चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सकारात्मक भाव या ठिकाणी दाखवला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही चर्चेला येऊ. परंतु त्याच वेळेला मी त्यांना विनंती केली की तुम्ही संप मागे घ्या. मला एक सांगा की संप मागे जर घेतला जात नसेल तर मग मी त्यांना संवादासाठी जी बैठक आयोजित केली होती तिथं संप मागे घेण्यावरूनच होती ना. संप मागे घ्या आणि चर्चेला या अशी ती बैठक होती. परंतु त्यांनी घेतला नाही म्हणून मंत्री या नात्यानं मी ती बैठक रद्द केलेली आहे. परंतु चर्चेसाठी मात्र मी कधी उपलब्ध आहे हे त्यांना सांगितलेलं आहे. काल म्हणजे पुण्यातल्या अनेक भाग असेल अशा ठिकाणी लाईट गेली होती की मोठ्या म्हणजे सेमी मेट्रो जे आहेत तिथे देखील अनेक ठिकाणी लाईट गेलेली. म्हणजे मागणी आणि पुरवठा यातला तुटवडा जर पडतोय त्या संप हा एक कारणीभूत आहे. या सगळ्या टेक्निकल ग्राउंडवर पुढे काय, कारण की जर तुम्ही म्हटलं आहात जे कर्मचारी कामावर येत नाही आहेत त्यांच्यावर मेसमासारखी कारवाई केली जाणार आहे, तर अशी पावलं उचलण्यास सरकार कधी पुढे जात आहे किंवा कर्मचारी संघटना आता थेट बोलणी करायला तयार नाही तर मग तोडगा कसा काढणार आहे? नाही, कर्मचारी संघटना बोलणी करायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे. परंतु त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय काल घेतला नाही. त्यामुळे ऑफिशियल जी बैठक होती ती रद्द झालेली आहे. आता त्यांना जर चर्चा करायची असेल तर ते कधीही माझ्याकडे येऊ शकतात, माझ्याशी चर्चा करू शकतात. आम्ही मेस्मा लावलेला आहे यासंबंधी आणि जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्या मेस्माच्या अंतर्गत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे. उरला प्रश्न की काही ठिकाणी विजेच्या संबंधी अडचणी निर्माण झाल्या असतील, परंतु इतक्या मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या नाही आहेत की ज्यामुळे लोडशेडिंग झालेलं आहे. ज्या काही छोट्या मोठ्या ट्रिपिंगच्या घटना घडत असतात आणि त्या अवघ्या काही मिनिटात दुरुस्त सुद्धा होत असतात आणि त्या झालेल्या आहेत. राऊसाहेब, कोयना आणि परळी या दोन्ही ठिकाणी वीज क्षमता पूर्ण होत नाही. त्यात संप सुद्धा परत सुरू झालेला आहे, त्यामुळे तिथं उत्पादन देखील कमी होत आहे. नाही, उत्पादन कोयना किंवा परळीला कमी झालं असेल. कोयन्याला जे उत्पादन कमी तुम्हाला दिसतं ते पाण्याच्या साठ्याशी संबंध असतो त्याचा, आणि तो साठा जसा उपलब्ध होतो तो खालून किती पाणी येते ना वरून किती पाणी येते त्याच्यावरती त्याचं प्रोडक्शन डिपेंड करतं. तर ते आम्ही हँडल करत असतो, कारण तो टेक्निकल इश्यू आहे, तो एकदम त्याच्यावर फारसं भाष्य करता येणार नाही. परळीचं सुद्धा जे आहे पूर्ण क्षमतेमुळे सगळे प्लांट
85% PLF आम्हाला देत आहेत आणि जे प्रोडक्शन असतं ते प्रोडक्शन आम्ही सगळ्या प्लांटचं बॅलन्स करतो कोल प्लांटचं यासाठी की कोळशाचा साठा जसा उपलब्ध होतो तशा पद्धतीने ते प्लांट्स मॅनेज करावं लागतात आणि हे एक मॅनेजमेंट आहे. हा मॅनेजमेंट टेक्निक आमची कंपनी युद्ध स्तरावर त्या ठिकाणी राबवत आहे आणि कंट्रोल रूममधनं त्याचं मॉनिटरिंग होत आहे. सीएम साहेबांना आता या सगळ्यांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का त्यांच्याशी काही डिस्कशन होते? नाही, सीएम साहेबांनी सकाळी मला यासंबंधी सगळी विचारपूस केली आणि त्यांना सीएम साहेबांना, डीसीएम साहेबांना आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय श्री बाळासाहेब थोरात यांना मी माहिती पूर्णपणे पाठवलेली आहे आणि त्यांना या संबंधी अवगत करण्यात आलेला आहे. सर, तुम्ही आता खरं तर बैठक रद्द केलेली आहे, कर्मचारी त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे. हा संप आणखी पुढे दिवस अजून ताणला जायला तर वाटत नाही का? नाही, मला वाटत नाही की हा ताणला जाईल कारण हा संप केवळ आपल्या राज्यात नव्हता, हा त्यांचा नॅशनल कॉल होता आणि जेव्हा नॅशनल कॉल असतो तेव्हा संपूर्ण देशामध्ये तो संप असतो आणि तो संप असताना कदाचित असं झालं असेल की हा नॅशनल कॉल आहे म्हणून आपण राज्यात कशाला संप मागे घ्यावा, परंतु जेव्हा त्यांनी बोलण्याची तयारी दाखवली, मला स्वतःहून त्यांनी फोन केलेत आणि मला वेळ मागितली आहे, याचाच अर्थ त्यांना सुद्धा संवाद साधायचा आहे. शेवटी ते कुटुंब प्रमुखाशी चर्चा नाही करणार तर कुणाशी करणार आणि मी ऊर्जा खात्याचा मंत्री या नात्याने त्यांचा कुटुंब प्रमुख आहे आणि त्यामुळं माझी सुद्धा दरवाजे मी संवादासाठी उघडे ठेवलेले आहेत. तर पण आधी संप मागे घ्या मगच चर्चा करू अशी तुमची भूमिका आहे का? कदाचित संघटनांना पटलेली नाही. एक लक्षात घ्या की काल संप मागे घेण्याची भूमिका होती, आज संप तसाही संपणार आहे कारण त्यांचा 2 दिवसाचाच संपाचा कॉल होता, त्याच्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, किस तरह से कोल जो है कोयला की खपत हो रही है और कुछ जो स्टेट में कुछ डिस्ट्रिक्ट्स हैं वहाँ पे जो बिजली की सप्लाई है या फिर कोल का जो भंडार है वो कम हुआ है, 2-3 दिन का ही कोल बाकी है, बर्ली हुआ, भुसावल हुआ, उसके ऊपर लेके कुछ देखिए, कोयले का संकट कोई अकेले महाराष्ट्र में है ऐसा नहीं है. कोयले का संकट जो है पूरे देश के अंदर चल रहा है और देश में उसके वजह से लोड शेडिंग भी कई प्रदेशों में आपको देखने को मिलेगी, लेकिन महाराष्ट्र में हमने किसी प्रकार की लोड शेडिंग होने नहीं दी है अभी तक के, ना ही कोई प्लांट हमारा बंद हुआ है. तो हमारे पूरे प्लांट पूरी क्षमता के साथ 85% PLF पे चल रहे हैं और बिजली भी हम पूरे प्रदेश में मुहैया करा रहे हैं. आज 12 बजे का अगर समय जो था उस समय 28,000 मेगावाट हमने सप्लाई किया है, उसमें से 3300 मेगावाट मुंबई के लिए है और तकरीबन 24,715 मेगावाट यह रेस्ट ऑफ द महाराष्ट्र के लिए हमने सप्लाई किया है. और यह करते वक्त हमने कोल मैनेजमेंट किया है. हमारा डायरेक्टर स्वयं नागपुर में बैठे हैं और वे WCL के साथ बातचीत करके उसको सुलझा रहे और हमारे दूसरे कोल ऑफिसर्स जो होते हैं वो हर कोल माइंस के पीट्स पे जाके बैठे हैं कि रोज जो प्रोडक्शन निकलता है वो प्रोडक्शन हमको मिले और उसके लिए जो रेलवे की जो रैक लगती है वो रैक की भी सुविधा हो. तो हम दोनों तरफ रेलवे अधिकारियों के साथ भी संपर्क में हैं और हम कोल के कंपनियों के साथ भी संपर्क में हैं और इस तरह से हम मैनेजमेंट करके भले ही कई जगह पे 1 दिन का कोयला हो, 1.5 दिन का कोयला हो या 2.5 दिन का कोयला हो. आपको मैं बता दूं कि कोल स्टॉक हमारे पास आज जो है वो कोराडी में आज जो है 1.65 उसका ये है दिन का कोयला है. हमारा कोराडी जो 210 का यूनिट से 2 उससे 1.93 अवेलेबल है दिन का. नासिक में 3.22 दिन का है. भुसावल में 1.36 दिन का है. आपके परली में 2.73 दिन का है. पारस में 2.45 दिन का है. चंद्रपुर में 7.09 दिन का है. खापरखेड़ा में 9.15 दिन का है. तो कोल का वेरिएशन सब जगह होता है और उसको
हम बैलेंस करके किसी भी प्रकार से हमारा कोई भी प्लांट बंद नहीं हो, इसकी पूरी एहतियात बरत रहे हैं। सर, क्या आप सेंट्रल गवर्नमेंट को जो कोल इंडिया कंपनी है जो झारखंड में है, उनसे आप कहीं संपर्क कर रहे हैं कि कोल की जो मात्रा है उसको बढ़ाया जाए, सप्लाई बढ़ाई जाए? कोल इंडिया कंपनी का हेडक्वार्टर कोलकाता है, वो झारखंड में नहीं है। नहीं, झारखंड से रिक्वेस्ट करेंगे कि जो कोल आता है वो सेंट्रल भाई, हमारे पास जो कोल आता है वो WCL का और SCCL का आता है। हमारी कोल का मिनिस्ट्री से बातचीत चालू है, हमारी पावर मिनिस्ट्री से बातचीत चालू है। पावर मिनिस्टर और कोल मिनिस्टर दोनों आपस में रोज रिव्यू लेते हैं, दोनों हमारे साथ ऑनलाइन VC पर मौजूद रहते हैं, रोज के स्टॉक ले रहे हैं और वो भी बातचीत कर रहे हैं। लेकिन कोल मैनेजमेंट में केंद्र सरकार कहीं तो भी कम गिर रही है और इसलिए कोल का शॉर्टेज पूरे देश में बना हुआ है। और सर, जहाँ तक स्ट्राइक की बात करें तो कितना असर दिखेगा जो सर्विस है उसको लेकर? देखिए, स्ट्राइक जो चल रही है वो स्ट्राइक कोल इंडिया कंपनी में भी चल रही है, बड़े पैमाने पे बैंकों में भी चल रही है और बिजली कंपनियों में भी चल रहे हैं। हमको तो मार कोल कंपनियों से भी पड़ रहा है, हमको बैंकों से भी मार पड़ रहा है। उसके बावजूद भी हम महाराष्ट्र में किसी भी प्रकार का अंधेरा नहीं कर रहे और लोड शेडिंग नहीं कर रहे, तो उनको बिजली मुहैया कराई जा रही है। यही मैं समझता हूँ कि एक अच्छी उपलब्धि हमारे प्रदेश में सर, है। आपने हाउस में अनाउंस किया था कि 3 महीने तक किसी भी जो फार्मर्स है उनकी बिजली नहीं काटी जाएगी, तो कहीं ना कहीं जो कोल की खपत है वो कम हुई है, तो उस पर असर गिरता नजर आ रहा है जो अनाउंस किया था आपने? नहीं, मैंने जो अनाउंसमेंट किया कि 3 महीने तक के, क्योंकि रबी हंगाम है, रबी हंगाम में खेतों के अंदर फसल खड़ी है और वो फसल कटने के बाद किसानों का कहना ऐसा था कि हम बिजली बिल का भुगतान करेंगे, और इसलिए हमने उनको 3 महीने का समय दिया है। और मुझे पूरा विश्वास है कि जिस ढंग से महाराष्ट्र का किसान अभी बिजली का बिल मांग रहा है, हमसे डिमांड आ रही है, उस वजह से वो बिजली का बिल भुगतान करेंगे भी। साथ में मैं आपके माध्यम से पूरे मीडिया के माध्यम से पूरे प्रदेश के लोगों को निवेदन करना चाहूंगा कि वे बिजली की खपत में थोड़ी सी एहतियात बरते कि कम से कम बिजली कैसे यूज की जाए और साथ में उसका निरंतर सप्लाई आपको मिले, उसके बारे में हम पूरी कोशिश करेंगे। बिजली का बिल भरना हमारा कर्तव्य है, क्योंकि हम बिजली खरीदते हैं और बिजली खरीदने के लिए हमको बैंकों से कर्जा भी लेना पड़ता है, कोयला कंपनियों को भी पैसे देने पड़ते हैं। इसलिए हमारे तमाम ग्राहक अगर हमको इसमें मदद करेंगे, सहयोग करेंगे, तो निश्चित रूप से निरंतर बिजली का सप्लाय जारी रहेगा। मी सांगू इच्छेन संपूर्ण महाराष्ट्राच्या वीज ग्राहकांना की त्यांनी आता उन्हाळा आपल्या उच्चांकावर आहे, विजेची मागणी वाढते आहे, अशामध्ये विजेमध्ये काटकसर त्यांनी करावी आणि विजेचा निरंतर सप्लाय आपल्याला मिळावा, या दृष्टिकोनात मला सहकार्य करावं। वीज कंपन्यांना वीज विकत घ्यायला पैसे मोजावे लागतात आणि बँकांकडनं कर्ज घ्यावे लागतात। बँकांची सुद्धा स्ट्राईक चालली आहे, कोल कंपन्यांची स्ट्राईक चालली आहे, कोळसा घ्यायला पैसा द्यावा लागतो। तर आपण जर विजेचा योग्य पद्धतीने वापर जर करता आहात तर एक ग्राहक या नात्यानं आपण त्याचे सुद्धा बिल हे वेळेवर भरावं, ही सुद्धा विनंती मी आपणास करू इच्छितो। सर, विषय असा आहे की आपण म्हटल्याप्रमाणे की कर्मचाऱ्यांना आपण काल आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, म्हणून आज मेस्मा लावण्याची तयारी झाली आहे। मात्र मेस्माचा विषय आल्यानंतर कर्मचारी जास्त आक्रमक झाले। त्याचं म्हणणं आता जे आम्ही 2 दिवसीय आंदोलन करणार होतो, आता मेस्माचा विषय आल्यामुळे आम्ही आता ते कंटिन्यू आंदोलन करणार, त्यामुळे तुमच्याकडनं लेखी आश्वासन आल्याशिवाय ते माघारी घेण्यास तयार आहे। नेमकं मग अशा परिस्थितीत आपण मेस्माबाबत आज काही पुनर्विचार करू शकता का, त्या अनुषंगाने? मेस्मा आम्ही परवाच लावलेला आहे आणि मेस्मा लावून आमची कारवाई सुरू झालेली आहे। उलट आम्ही कडक कारवाई यासंबंधी करणार, कारण आज राज्य संकटात असताना राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना विजेची आवश्यकता असताना, रबी हंगामामुळे शेतामध्ये उभं पीक असताना आणि दुसरीकडे कोळशाची टंचाई असताना जर वीज कर्मचारी राज्याला पुन्हा जर संकटात लोटून राज्याच्या वीज कंपन्यांचं खाजगीकरण करण्यासाठी जर वेठीत धरत असतील सरकारला, तर ही सरकार कदापि ते खपवून घेणार नाही,
हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. मेस्मा आणखी कडक पद्धतीने आम्ही या ठिकाणी लागू करू. संवाद करून जर त्यांची तयारी असेल की आमच्यासोबत बसावं, तोडगा काढावा, तर निश्चितपणे तो काढला जाईल.